बेटा मी ऐकतो आहे. व पु काळे. प्रस्तुत पाठ हा संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व संगीत सेवेपासून दूर झालेल्या वडिलांच्या आनंदासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन या पाठात केले आहे. भावस्पर्शी, हृदयाला भिडणारे. लेखक एका पितापुत्राची गोष्ट आपल्याला सांगतात. लेखकाच्या वादन विद्यालयाचा जाहीर कार्यक्रम सुरू असताना लेखकाने सर्व श्रोत्यांना विनंती करून कार्यक्रमास सुरुवात केली. श्रोत्यांना, प्रेक्षक. कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत या मुलाच्या फिडल वादनाने होईल. फिडल. तसेच तो मुलगा नुकताच शिकायला आला असून त्याला प्रोत्साहन द्यावे अशी विनंती केली. लेखकाने कार्यक्रमास सुरुवात करायला सांगितले. खरं तर लेखकाला खूप भीती वाटत होती, कारण शिरीष हा नवखा व वयाने लहान 10 ते 12 वर्षांचा असल्याने त्याच्यामुळे कार्यक्रम जर खराब झाला तर आपल्या विद्यालयाचे नाव खराब होईल, म्हणून लेखक शिरीषला कार्यक्रम देण्यास टाळत होते. परंतु लेखकाने जेव्हा शिरीषकडे पाहिले तेव्हा तो अतिशय धीट व आत्मविश्वासू प्रतिबिंबित झाला. धीट म्हणजे दडपण नसलेला. पण त्याचा हा आत्मविश्वास फार वेळ राहणार नाही. पडदा वर गेल्यानंतर त्याचा धीटपणा निघून जाईल. पडदा वर गेला, स्टेजवर लाईट आली व लेखकाला ज्या गोष्टीची खात्री होती तेच झाले. शिरीष श्रोतावर्ग पाहून घाबरला. लेखकाने शिरीषला सांभाळून घेण्यासाठी तंबोरेवाला व तबलेवाला यांना खूण करून सुरुवात करण्यास सांगितले. तंबोऱ्याचे सूर घुमू लागले. शिरीषने डोळे बंद केले. कोणाचे तरी स्मरण केले. डोळे उघडले. स्मरण म्हणजेच आठवण. त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा आत्मविश्वास दिसू लागला. शांतपणे त्याने भूपरागातली गत वाजवायला सुरुवात केली. त्याला इतके सुंदर वादन करताना पाहून लेखकाला अचंबा वाटला. कानावर डोळ्यावर विश्वासच बसेनासा झाला. अचंबा म्हणजेच आश्चर्य. कारण शिरीष हा 6 महिन्यांपूर्वी विद्यालयात आला होता आणि लेखक भूतकाळात जातात. सर, मी आत येऊ का? हो, ये ना, ये. आपण पी जनार्दन का? होय, मीच पी जनार्दन. मी शिरीष भागवत. मला आपल्याकडे व्हायोलिन शिकायचंय. छान. हो, ये ना उद्यापासून. सर, पण माझी एक अट आहे. माझे वडील नाना सुद्धा रोज माझ्या बरोबर येतील व शिकवताना वर्गातच बसतील. लेखकाला त्याच्या स्वभावाचा राग आला. चालेल, पण तुला 50 रुपये फी द्यावी लागेल. लेखकाने कबूल केले, कारण त्यांना माहीत होते की फी सांगितल्यावर त्याला परवडणार नाही, म्हणून 50 रुपये फी सांगितली. कबूल, मी उद्यापासून येतो. ठीक आहे. लेखकला पुन्हा आश्चर्यचकित केले. दुसरा दिवस. Received on phone pay. सर, मी आत येऊ का? हो, ये ना शिरीष. सर, हे नाना, माझे वडील. नमस्कार नाना. मी आज तुम्हाला स्वतः व्हायोलिन वाजवून दाखवणार आहे. 20 मिनिटं वाजवल्यानंतर नाना वादन मन लावून ऐकत होते. मन लावून इथे शिकलात तर किमान माझ्यासारखं तरी वाजवू शकाल. कसं वाटलं माझं वादन? मन लावून इथे शिकलात तर किमान माझ्यासारखं तरी वाजवू शकाल. कसं वाटलं माझं वादन? वा, उत्कृष्ट. पण नाना काही बोलणार एवढ्यात शिरीषने त्यांना अडवत फार सुंदर वाजवलं असे म्हणत त्यांचे बोलणे थांबवले व नानांना तेथून घेऊन गेला. लेखकाला या पितापुत्रांच्या वागण्याचे आश्चर्य वाटले. 3 महिन्यांनंतर. शिरीष, फारच प्रगती केली आहेस तू.
तुझा हातही खूप हलका आहे आणि इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा तुझी स्मरणशक्तीही दांडगी आहे. धन्यवाद सर. 3 महिन्यांनी आपल्या विद्यालयात जाहीर कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात तू वादन करावे असे मी ठरवलं आहे. तुला आनंद नाही का झाला याचा? माझ्यापेक्षा नानांनाच जास्त आनंद होईल सर. पुढच्या दिवसापासून शिरीष येण्याचा बंद होतो. 16व्या दिवशी एक माणूस चिठ्ठी व फीचे पैसे घेऊन येतो. एक माणूस चिठ्ठी व फीचे पैसे घेऊन येतो. पुन्हा शिरीष येणार नाही असे कळवतो. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष सकाळी येतो. अरे तुझा पत्ता काय? होतास कुठे एवढे दिवस? आणि नाना कुठे आहेत? आले नाही का आज सोबत? ते यापुढे कधीच येणार नाहीत. ते हे जग सोडून गेले. अरे रे, फारच वाईट झाले शिरीष. सर, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना? हो. मग मला आजच्या कार्यक्रमात वाजवू द्या सर. अरे तू 2 महिने आला नाहीस. या कार्यक्रमावर आपल्या विद्यालयाची इज्जत अवलंबून आहे. सर, माझी एवढी विनंती मान्य करा. ठीक आहे, पण तुझा प्रथम कार्यक्रम होईल. कबूल सर. लेखक टाळ्यांचा कडकडाट ऐकून भानावर येतात. शिरीष त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो. अप्रतिम. काय रे, हे कुठून शिकलास? दुसरीकडे कुठे शिकायला जायचास का? नाही सर, काही भलतीच ₹90 शंका. received on phone. दुसरीकडे कुठे शिकायला जायचास का? नाही सर, काही भलतीच शंका. शिरीष डोळे पुसतो. सांगतो सर, ऐका. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी पाठवली त्याच दिवशी नाना गेले. तेव्हाच ठरवलं गाणं बंद. पण माझे नाना कधी काळी उत्कृष्ट गायक होते. पण अपघातात त्यांची ऐकण्याची शक्ती गेली. त्यांच्यासाठी ही गोष्ट भयानक होती. म्हणून शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. मला संगीत शिकताना धडपडताना पाहून त्यांना आनंद मिळायचा, म्हणून ते माझ्यासोबत यायचे. मी पुन्हा शिकण्याचं ठरवलं. नाना तेव्हा माझं वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्कीच ऐकत असतील हा विचार करून त्याच दिवशी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. रात्रंदिवस सराव करत होतो. सराव म्हणजेच रियाज. एकच ध्यास होता की नाना माझं गाणं शेजारी बसून ऐकत आहेत. आज सकाळपर्यंत बाहेर पडलो नव्हतो. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. मग शांतपणे डोळे बंद केले. डोळ्यांसमोर नानांची मूर्ती आली आणि म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला.